व्हीव्हीएससी संघाची सलामीची जोडी आकाश आणि राज आणि गोलंदाजी म्हणून काम कर आशु आणि राज गोलंदाज म्हणून तन्मय तन्मय विरुद्ध आशु पहिला चेंडू सुंदर असा चेंडू हाताला होता परंतु विकेट किपरला तितकासा चेंडू समजला नाही आणि अतिरिक्त अशी एक धाव जाते धावसंख्येत भर होतोय संघाचा श्री गणेशा होतोय व्हीव्हीएससी संघाचा तन्मय विरुद्ध राज दुसरा चेंडू बघा तन्मय कशा प्रकारे हाताळतोय दुसरा असा चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु बॉलर थ्रू मध्ये स्वतःच्या कलेक्ट करताना तन्मय आणि दोन चेंडूचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक वरती तिसरा चेंडू सुंदर असा फटका परंतु तितका चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे ऋतिक रोशन वडकर याच्याकडून सुंदर असा चेंडू आणि इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय सभापती चषकातील हा खणखणीत दमदार चौकार पाहायला मिळतोय डीजे कडे वळूया थँक्यू डीजे चार चेंडू संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती पाचवा चेंडू तन्मय मारा करेल आशूसाठी आणि त्रिफळाचीत फलंदाजाला कायचा चेंडू समजला नाही आणि विकेटचा पतन डीजेला आमंत्रण झालाय बोल बाला काटईचा संघ हा नावा रूपाला आला माऊली चषक चषक फेमस झाला माऊली चषक चषक फेमस झाला थँक्यू डीजे व्हीव्हीएससी संघाला पहिला हादरा लागलाय त्याची जागा भरून घेण्यासाठी आता मैदानामध्ये येतोय तो भावेश शेवटचा चेंडू सुंदरचा हलक्याने काढलेला हा चेंडू ऑफ साइडला आणि एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली तन्मयकडून एक 7 धावा खर्च करत एक गडी बाद केला आहे तन्मयने आणि पॉवर प्लेचा षटक दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले घेतलेला आहे हाणामारीचा षटक व्हीव्हीएससी संघाकडून पॉवर प्लेचा इशारा येतो आहे पॉवर प्ले म्हणजे एक हाणामारीचा षटक या षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाज गोलंदाजावरती तुटून पडतात बघूया या षटकामध्ये काय घडतंय प्रतीक मारा करेल भावेशसाठी पहिला चेंडू प्रतीकचा फुलटॉस असा चेंडू आणि तितकंच चांगला इंटू द गॅप चौकार पाहायला मिळतोय सभापती चषकातील एक दमदार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय कमॉन डीजे थँक्यू डीजे ज्या प्रकारे हा फटका खेळला होता खूप दमका होता या फटक्यामध्ये बघूया दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा फुलटॉसचा चेंडू आणि अतिरिक्त अशी धाव पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये वाढच्या स्वरूपात एक धाव जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 वरती भावेशकडे जर आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज म्हणून वाटतोय भावेश बघूया दुसऱ्या चेंडूवरती सुंदर असा ऑफ साइडला हलक्याने घेऊन काढलेला हा चेंडू धावसंख्येमध्ये जात आहे भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती तिसरा चेंडू प्रतीक विरुद्ध राज सुंदर असा फटका धरून तितकंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे श्रीकांत कडून
आणि हा गडी बाद दुसरा हाजरा लागलेला आहे VSC संघात. प्रतीक परब यांनी कमबॅक केलेला आहे. सुंदर असं कमबॅक. डीजेचं काम पाहताय तो ओंकार वाडकर, रोशन वाडकरचे मोठे बंधू. सुंदर असं कमबॅक केलेला आहे प्रतीक परब यांनी आणि हा गडी बाद झालेला आहे. दुसरा हाजरा VSC संघाला आणि नवीन फलंदाज कार्तिक, लेफ्ट हँड बॅट्समन. पाचवा चेंडू घेऊन येत आहे प्रतीक परब. सुंदर असा चेंडू, तेवढे सुंदर असा आणि हा चौकार आलेला आहे, परंतु जराही ट्राय न केलेला आहे तन्मय यांनी. हा चौकार, सभापती चषक चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर उपयोग केलेला आहे. 2 चौकार आलेले आहे. पुन्हा एकदा टोला, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण विनीत यांचं. कोल्हापूरवरून हा क्षेत्ररक्षण मागवलेला आहे पण विनीत. आपण जर पाहिलं तर माऊली संघाकडनं तितकीशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही, कारण होम ग्राउंडचा जो बेनिफिट आहे तो माऊली संघ कुठेतरी कमी पडताना दिसतोय घेताना. दोन षटकाचा समजा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. तिसरं षटक घेऊन येतोय कर्णधार हरीश कदम. हरेश विरुद्ध कार्तिक अशी लढत तिसऱ्या ओव्हरची. बघूया पहिला चेंडू हरेश मारा करेल कार्तिक साठी. उलटा सुद्धा चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे रोशन वाडकर याच्याकडनं. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 20. दोन चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 21 वरती. तिसरा चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. तिसरा चेंडू आणि अतिरिक्त अशी एक धाव. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 22 वरती. सुंदर अशी गोलंदाजी. फलंदाजाला कायसा चेंडू नीटसा समजत नाहीये, परंतु तेवढाच सेन्सिबल क्रिकेट कार्तिक याच्याकडनं पाहायला मिळतोय. चौथा चेंडू. पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा हवेमध्ये. धावसंख्येत भर होते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती, 24 वरती. आणि गडी बाद होतो आहे. पाचवा चेंडू. सुंदर असा हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू. धावसंख्या भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया या शेवटच्या चेंडूवर काही मोठा प्रहार पाहायला मिळतोय का. सुंदर असा फटका इंटू द गॅप. चौकार पाहायला मिळतोय. सभापती चषकातील एक खणखणीत दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी. माऊली क्रिकेट संघ 100% देत आहे आपल्या संघासाठी. गचाळ असं क्षेत्ररक्षण करत आहे. स्वतःचा होम ग्राउंडचा फायदा न घेत आहे माऊली क्रिकेट. सुंदर अशी फेकी, परंतु एक धाव पूर्ण.
गोलंदाजी घेऊन येत आहे प्रेम शिगवण. दुसरा चेंडू घेऊन येत आहे. शेवटचा षटक सुंदर असा एक हलक्या हाताने घेत आहे. एक धाव पूर्ण. शेवटचा आणि अंतिम षटक चालू असताना जर आज सामना हारला माऊली क्रिकेट संघाने तर या स्पर्धेमधूनच बाहेर होतील ते माझ्या मते तरी. पुन्हा एकदा शानदार चौकार कमबॅक केला आहे कुमार यांनी. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा थँक्यू डीजे. 3 चेंडूच्या समजा धावसंख्या जाऊन पोहोचते ती. आणि इथे खेळाडू स्टंपिंग होताना दिसतोय आणि पंचांचा हात हवेमध्ये. अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्या. 4 चेंडूच्या समजा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. 5 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 वरती. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. बघूया या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती काही मोठा प्रहार पाहायला मिळतोय की सिंगल येतोय किंवा गडी बाद होतोय. बघूया शेवटचा निर्णायक असा चेंडू चौथ्या षटकातील. बघूया कोण कोणाला रोखताय किती धावेवरती. शेवटचा चेंडू आणि सुंदर असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. धावांचं आव्हान असेल एमजीसी संघाला. 38 धावांचं आव्हान असेल. अमोल झगडेंना आश्चर्यचकित झालाय 38 धावा ऐकून. अनिकेत झगडे यांचं स्वागत करत आहोत. लगातार 3 चौकाराला अमोल झगडेकडून 500 रुपये माऊली क्रिकेट संघाला. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत लगातार 3 चौकारा श्रीकांत आंबेडकर साठी. मॅच जिंकवली तर आकाश मातलेकडून 1000 रुपये श्रीकांत आंबेडकर साठी. पीसीसी 5 पायरी आणि विघ्नेश फायटर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस साठी यायचं आहे. मी माननीय तानाजी कदम यांना विनंती करेल की त्यांनी टॉस साठी समालोचन कक्षाच्या बाजूला बरोबर टॉस का बॉस आहे तिथे जायचं आहे. तानाजी कदम, आदरणीय तानाजी कदम, आपणास विनंती असेल. पीसीसी 5 पायरी विरुद्ध विघ्नेश फायटर. चषक फेमस झाला माऊली चषक. चषक फेमस झाला. लगातार 3 चौकारासाठी कृष्णा सिंग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि मॅच श्रीकांत आंबेडकरनी जर मॅच जिंकवली, फिनिशिंग टच दिला तर त्यांच्याकडून आकाश मातलेकडून 1000 रुपयाचं पारितोषिकचा वर्षाव होत आहे माऊली क्रिकेट संघावर. 38 तासाचं आव्हान असं अशक्य असं हे लक्ष्य. अमोल झगडे यांचंही पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 चौकाराला 500 रुपये. कृष्णा सिंग यांच्याकडून लगातार 3 चौकाराला 500 रुपये. माऊली संघाची सलामीची जोडी निकेतन नायनाक आणि हरीश कदम. ज्या प्रकारे VVSC संघाने खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा माऊली संघाला करावी लागेल. ज्या प्रकारचे फटके VVSC संघाने खेळले होते त्याच प्रकारचे फटके सुद्धा माऊली संघाला खेळावे लागतील. कारण माऊली संघाला हा सामना खूप महत्त्वाचा असेल. कारण या सामन्यावरती माऊली संघाचं पुढचं भवितव्य निर्भर असेल, क्वालिफिकेशनचं किंवा एलिमिनेटरचं.
आणि सुंदर असा फटका, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. VVSC संघ पूर्णपणे झोकून देतोय. चार चेंडू संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त 2. आणि ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू डिक्लेरेशनच्या स्वरूपात धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर VVSC संघ कुठेतरी हावी होताना दिसतोय माऊली संघावरती. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू बघूया. पंच नॉट आउट. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी VVSC संघाकडून पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत आशूने. आपलाच माणूस आपलाच आहे, एंट्री त्याची होता साऱ्या विभागात चर्चा त्याची, नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. थँक्यू डीजे. आणि माऊली संघाकडून पॉवर प्लेचा इशारा, एक हाणामारीचा षटक माऊली संघासाठी. बघूया माऊली संघ त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती आपली कामगिरी चांगली करतोय, किती हावी होतोय VVSC संघावरती. कारण VVSC संघाने पूर्णपणे फायदा उचलला होता हाणामारीच्या षटकामध्ये. आता बघा निकेतन त्या प्रकारची कामगिरी करतोय की हरीश त्या प्रकारची कामगिरी करतोय. पहिला चेंडू आणि फलंदाजाला कायसा चेंडू समजलेला नाही आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी VVSC संघाकडून. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर फक्त 4 धावा खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती आणि सुंदर असा फटका, परंतु तितका चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे VVSC संघाकडून. VVSC संघ पूर्णपणे झोकून देतोय स्वतःला या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे माऊली संघाची कामगिरी होती. होईल कोरोना जाशील मरून, काळी मैना दिसतेस तरुण. होईल कोरोना थँक्यू जाशील डीजे. मरून. ऑफ साइडला डिक्लेरेशन स्वरूपात एक धावसंख्येत भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूपर्यंत तरी VVSC संघ कुठेतरी हावी होताना दिसत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितकंच दमखम नाही दाखवू शकत आहे माऊली संघ. हलक्या हाताने सिंगल खेळून काढतोय. कारण माऊली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. ज्या प्रकारे VVSC संघ खेळला होता त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा माऊली संघाला करावी लागेल. सुंदर असा फटका इनटू द गॅप. हरीश कदमच्या बॅट मधून दमदार खणखणीत चौकार येतोय. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. सुंदर असा फटका, परंतु इतका चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे स्वतःच्या बॉलर थ्रू मध्ये. आणि 2 षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त 11 वरती. लक्ष खूप मोठं आहे. थँक्यू डीजे. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. PCC पाचपायर आणि विघ्नेश फायटर्स आपला निर्णय कळवायचा आहे. तिसरा षटक घेऊन येतोय तो. आणि घडी धावचित होतोय निकेतनच्या स्वरूपात. माऊली संघाला पहिला हादरा. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्याच तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती फलंदाज धावचित होतोय निकेतन नायकच्या स्वरूपात. दुसरा चेंडू जागा भरून करण्यासाठी प्रेम. सुंदर असा इनटू द गॅप चौकार पाहायला मिळतो हरीश कदमच्या बॅट मधून. सभापती चषकातील हा दमदार खणखणीत चौकार. कम ऑन डीजे.
त्याने जर 3 चौकार मारले लगातार तर विजय रामाडेकडून 500 रुपयाचं पारितोषिक. या सभापती चषकातील जर माऊली संघाची कामगिरी बघितली तर तितकीशी चांगली राहिली नाही. निराश केलं आहे माऊली संघाने स्वतःच्या होम ग्राउंड वरती येथील प्रेक्षकांना. सुंदर असा इंटू द गॅप फटकार पाहायला मिळतोय हरीश कदमच्या बॅट मधून. हरीश कदम दाखवून देतोय की आम्ही अजून हार मानली नाहीये, आमच्यात अजून लढण्याची ताकद आहे. एकोणीस 2-3 चेंडूंचा धावसंख्या पोहोचते ते 19 वरती. नऊ चेंडू आणि 19 धावांची गरज बघूया. सुंदर असा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 4 चेंडू तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती. आता प्रेमच्या बॅटबंदा बघूया तितकीशी चांगली कामगिरी येत आहे का, कारण हरीश कदम याने पूर्णपणे स्वतःला सिद्ध केलं आहे. आता बघूया प्रेमकडनं काय अपेक्षा आहेत माऊली संघाच्या. 5वा चेंडू वंश. सुंदर असा चेंडू परंतु तितकंच यश नाही आलं प्रेमला. खूप चांगला असा चेंडू खेळला होता प्रेमने परंतु तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षक. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वरती. बघूया हरीश कदमच्या बॅट मधून पुन्हा एकदा दमदार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय का. शेवटचा चेंडू, कारण विवेची संघ सुद्धा जाणून आहे जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर हरीश कदमला कुठेतरी इथे रोखणं गरजेचं आहे. आणि माऊली संघाकडनं एकच आवाज असेल की हरीश कदमला जास्तीत जास्त स्ट्राईकवर येऊ दे. शेवटचा चेंडू बघूया. आणि हरीश कदम स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना 3 षटकांत धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वरती. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज माऊली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा डिफेंड करायच्या विवेसी संघाला. थँक्यू डीजे. हरीश कदम याच्याकडे बघितलं ती क्षमता आहे 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारण्याची. 6 चेंडू 4 चौकार मारायचे ते तरी, तर त्याच्यामुळे हरीश कदम यांच्यात ती क्षमता आहे. बघूया या शेवटच्या षटकामध्ये काय होत आहे, कोणाच्या बाजूने कौल झुकतोय. पहिला चेंडू 4थ्या षटकातील बघूया. सुंदर असा फटका परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. आता समीकरण बदल होत आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. दुसरा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आणि स्ट्राईक मध्ये सुद्धा बदल होतोय. स्ट्राईकला जातोय तो प्रेम. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू जर 4 चौकार माऊली संघ जर हा सामना जिंकला तर अनिकेत झगडे आणि कृष्णा सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. ओमकार वाडकर कडून 5000 आले. चौकार पाहायला मिळतोय प्रेमच्या बॅट मधून. चौकार आलेला 30 चेंडू आले. 11 धावांची आवश्यकता. टोटल माऊली क्रिकेट संघ जर हा सामना जिंकला तर 7000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. ओमकार वाडकर कडून 5000. कृष्णा सिंग कडून पण 3000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आकाश बातले कडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. ₹12,000 माऊली क्रिकेट संघावरती लागलेल्या सामना विजयी होण्यासाठी.
लगातार 3-9 कृष्णा सिंग कडून 1000 रुपये. आणि हा पहिला संघ एलिमिनेट झालेला आहे आणि हा या स्पर्धेतून लगभग आपली तिकीट बाहेर गेलेले माऊली क्रिकेट संघाने. आपलाच माणूस काटेच्या प्रेक्षकांना निराश केलेला आहे माऊली क्रिकेट संघाने. साऱ्या विभागात चर्चा